हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनी आणि सीएससी व्हेली मित्र आणि सेतू सुविधा संचालक यांनी थोडा काळजीपूर्वक बघायचा आहे. कारण जेव्हा पण आपण शेतकरी कर्जमाफी केवायसी करायला जातो, त्यावेळेस त्या पोर्टलवरती आपण जेव्हा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून त्याची माहिती पुढे काढतो आणि काही ऑप्शन समोर येतात. त्यामध्ये कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं, कधी करायचं याबाबतच्या काही सूचना आहेत. काही चुका आपण यामध्ये करतो, त्या कशा टाळायच्या यासाठी हा व्हिडिओ घेण्यात येत आहे. तर सर्वप्रथम जेव्हा आपण आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे डिटेल्स मागवतो, तर सुरुवातीला आपल्या पुढे असं हे दाखवतं, विशिष्ट क्रमांक, फार्मर आयडी, लोन अकाउंट होल्डर नेम, बँक नेम ही शेतकऱ्याची माहिती आली. आता इथे हा जो आधार नंबर आहे, हा आधार नंबर शेतकऱ्याचाच आहे का याची पुष्टी करायसाठी हे इथलं एक ऑप्शन दिलेलं आहे, येस आणि नो. तर यामध्ये येस आणि नो यासाठी विचारलं आहे, जर समजा हा आधार नंबर शेतकऱ्याचा जो चुकीचा वाटत आहे, तर आपल्याला इथं नो करायचं आहे आणि समोर एक नवीन आधार नंबर जो की बरोबर आहे असं टाकण्यासाठी एक ऑप्शन येईल. तिथं नवीन आधार नंबर टाकून आपल्याला पुढील केवायसी करता येईल. आणि जर हा आधार नंबर बरोबर असेल, तर आपल्याला इथं येस करायचं आहे आणि या शेतकऱ्याच्या माहितीच्या ह्या इथल्या बॉक्सला क्लिक करतो. तेव्हा आपल्या पुढे एक असा डायलॉग बॉक्स येतो. विशिष्ट क्रमांक सुरुवातीला दाखवला जातो आणि काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये इज द लोन अमाउंट नंबर शो इन द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, म्हणजे जर तुमचं लोन अकाउंट जे कर्ज खातं आहे ते सेम आहे का, जे इथं सर कर्ज खातं दिलेलं आहे ते जर सेम असेल तरच इथं येस करायचं आहे, किंवा जर सेम नसेल तर याला तुम्ही नो करू शकता. नो केलं म्हणजे तुम्हाला तुमची या खात्याबाबत काहीतरी तक्रार आहे आणि ही तक्रार निवारण करण्यासाठी तुम्हाला ते ग्रीव्हन्स नोंदवावा लागणार आहे. जर असेल तर, नसेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. जर समजा तुमचा लोन अकाउंट नंबर तोच आहे जो तुमचा खाते क्रमांक आहे लोन अकाउंटचा, तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि लोनचं अमाऊंट, दुसरी दुसरी जी बाब आहे ती लोनचा अमाऊंट आहे. लोनचं अमाऊंट जे आहे ते तुमचं तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का? इथं जे लोन अमाऊंट दाखवलं जाते हेच लोन अमाऊंट तुमचं आहे का? तुम्ही लोन घेतलेलं तेवढंच आहे का, की त्यापेक्षा जास्त आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे? तर जर काही असं असेल तर इथं नो करून तुमची तक्रार नोंदवायची आहे. आणि जर येस काय केलं तर तुमची मान्यता आहे असं गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही येस, दोन्ही येस करून जर ओके केलं, पुढे तुम्हाला असा एक डायलॉग बॉक्स येतो. त्यामध्ये लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, जे हे जे ऑप्शन आहे तुम्ही याला येस केलेलं आहे म्हणून टिक मार्क झालेलं आहे. त्याच्यानंतर लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल, म्हणजे तुमचं जे लोन अकाउंट आहे ते सेम तुमचंच आहे म्हणून तुम्ही मान्यता दिलेली आहे, त्यामुळे इथे येस झालेलं आहे. आधार ऑथेंटिकेशन स्टेटस अजून पेंडिंग आहे, कारण आपण थंब अजून दिलेला नाही. थंब दिल्याच्या नंतरच हे पेंडिंग जे आहे हे निघून जाईल. आता इथे बघा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकलेला नाही. हा मोबाईल नंबर आपल्याला टाकावा लागणार आहे, त्याशिवाय आपण केवायसी करू शकत नाही. खाली हे जे स्वयं घोषणापत्र आहे याला पूर्ण वाचून तुम्हाला इथं मान्यता द्यायची आहे, की मी वरील सर्व घोषणा व संमती यास पूर्णपणे मान्यता देत आहे. याला मान्यता दिल्याच्या नंतर अजून एक घोषणापत्र आहे, शेतकरी ई केवायसी संमती, म्हणजे शेतकऱ्याची संमती आहे ई केवायसी करण्यासाठी. यालाही तुम्हाला टिक करायचं आहे, त्याशिवाय तुम्ही केवायसी करू शकत नाही. पुढे गेल्याच्या नंतर हे टिक केल्याच्या नंतर हे असे दिसेल. त्याच्यानंतर समोर गेल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही इथं आधार ई केवायसी ला क्लिक कराल, या ऑप्शनला आधार ई केवायसी, नंतर पुढे तुम्हाला असा एक डायलॉग बॉक्स येईल. त्यावरती आधार ई केवायसी जेव्हा तुम्ही बटन दाबता, इथं शेतकऱ्याचा आधार नंबर येईल आणि बायोमेट्रिक डिव्हाइस नॉट डिटेक्टेड हा एक टेक्निकल एरर आहे. तुम्ही कॅप्चर फिंगरप्रिंटला दाबलं की हा एरर चालला जातो आणि इथं तुमचा जो फिंगरप्रिंट डिव्हाइस जो कनेक्टेड आहे तो इथं येऊन जातो. आता सध्या तरी L1 डिव्हाइस MFS 110 हाच कनेक्टेड राहतो. L0 बंद झालेले आहे. कॅप्चर फिंगरप्रिंट दाबल्याच्या नंतर लगेच हा L1 फेच केला जातो आणि फिंगरप्रिंट सेन्सरवर लाईट येते आणि आपल्याला शेतकऱ्याची फिंगरप्रिंट घेण्यासाठी त्या शेतकऱ्याचं बोट ठेवून घ्यायचं आहे. जसं फिंगरप्रिंट कंप्लीट होईल त्यानंतर एक पावती जनरेट होईल आणि ती पावतीच काढून आपल्याला शेतकऱ्याला द्यायची आहे, कारण ती पावती आता बँकेत जमा करायची सूचना बँकेकडून आलेल्या आहेत. तर हीच काही माहिती होती, ज्या काही एक दोन चुका व्हेली करू शकतो त्या टाळण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी भेटूयात नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.